फलटणमधल्या महिला डॉक्टरच्या न्यायाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीतल्या या दोन रुपालींमधला संघर्ष सध्या समोर आलाय। दोघी जणी भिडल्यात। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पीडित महिलेचं चारित्र्य हनन केलं, त्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा असं म्हणत एक दुसऱ्या रुपालींनी त्यांना घरचा आहेर दिला। आता थेट चाकणकरांचं पोस्टर चपलांनी बडवलं, त्यामुळे दोन रुपालींनी दादांचं टेन्शन वाढवलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांच्या हाती असलेले हे फलक पहा। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात हे फलक झळकावण्यात आले होते। यातून चाकणकरांवरती बोचरी टीका करण्यात आली। या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याच पक्षातील महिला नेत्यांविरोधात आंदोलन करण्याची वेळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील महिला कार्यकर्त्यांवर आली आहे। विशेष म्हणजे या आंदोलनात ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला नेत्याही सहभागी झाल्या होत्या। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे असा सामना रंगलाय। हा वाद फलटण डॉक्टर पोलिसांच्या आत्महत्येवरून पेटला आहे। पोलिसांनी सीडीआर काढलेले आहेत। या सीडीआरच्या अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं सुसाईड नोटमध्ये दिली ते याच्यामध्ये गोपाळ बदने असेल, प्रशांत बनकर असेल। जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे। त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही। त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे। महिला आयोग हे महिलांसाठी आहे, आमच्या मुलींच्या सुरक्षेसाठी आहे, ना की त्यांच्या चारित्र्याचे धिंडवडे काढण्यासाठी आहे। आणि जर महिला आयोग अध्यक्ष आमच्या महिलांची बाजू घेत नसेल, त्यांनी राजीनामा द्यावा अशी तुमची मागणी आहे? 100% त्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे। नाही दिला तर आम्ही चक्काजाम करू याच्या पुढे। फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी पीडित कुटुंबाची भेट घेण्याऐवजी फलटणमध्ये पत्रकार परिषद घेतली होती। त्यावरून चाकणकरांवरती टीकेची झोड उठली होती। अजित पवारांनीही उघड नाराजी व्यक्त केली होती। पीडिताला न्याय देण्यासाठी अत्यंत संविधानिक पद त्यांना सुपूर्त केलं, परंतु त्यांनी त्या पदावर बसून चुकीचं वक्तव्य करून पीडिताचं चारित्र्य हनन करून त्या पोरीला डायरेक्ट न्याय द्यायचा सोडून आरोपी करून, म्हणजे ती मेली आहे, तिला अजून मारून टाकलं। वर्ण तिचा आत्मा काय म्हणत असेल। तपासावर बोलणं योग्य नाही। हीच गोष्ट चाकणकर आणि जयकुमार गोरेला कुणीतरी सांगा ना की तपासावर बोलणं योग्य। मी समजू शकते सर, आय रिस्पेक्ट। एकीकडे रुपाली चाकणकरांविरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनीही रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी झाली। आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार या दोन आमच्या भगिनींचं भांडण मिटतील असं माझा विश्वास आहे। रुपाली चाकणकरांनी फलटण डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी घेतलेली भूमिका वादात सापडली आहे। त्यामुळे विरोधकांप्रमाणेच स्वपक्षीय महिला नेत्यांकडून त्यांना विरोधाचा सामना करावा लागतोय। आता रुपाली विरुद्ध रुपाली वादात अजित पवार काय तोडगा काढतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।